नमस्कार. मराठ्यांचा दादा माणूस गेला मित्र आज. मराठ्यांचा हा जातीवाचक नव्हे तर समाजवाचक या दृष्टीने शब्द घेतलेला आहे. तेव्हा हे प्रथम समजून घ्या. सगळ्या समाजाला या ठिकाणी मराठ्यांचा असं म्हटलेले आहे. महाराष्ट्रात राहणारे सगळे मराठी असं गृहीत धरून मी याला मराठ्यांचा दादा माणूस गेला असं म्हणतो. खरं तर आज सकाळी अजितदादा विमान अपघातात वारले आणि सगळ्या महाराष्ट्राला शोककळा पसरली. हे सगळं बघत असताना महाराष्ट्रातल्या तमाम समाजासाठी झटणारा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणारे दादा आज आपल्यातून निघून गेले. म्हणून मी त्यांना मराठ्यांचा दादा माणूस असं म्हटलं. म्हणजे सगळ्या समाजाला धरून चालणारा असा हा नेता होता. खरं तर हिंमत आणि जिगरबाज असणारा नेता, स्पष्ट वक्ता, हजरजबाबी, कर्तबगार नेता, प्रचंड महत्त्वाकांक्षा असणारा नेता. त्यांच्या विरोधकांनाही अश्रू अनावर झाले. कारण गोपीनाथ पडळकर असं म्हणाले की मी दादा आता कुणावर टीका करू? मी आयुष्यभर तुमच्यावर टीका केली, पण तुम्ही कधीही मला एका शब्दाने कधी बोलले नाही. असं म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. अशा पद्धतीने महाराष्ट्रातले विरोधक असतील, त्यांच्या जवळचे असतील, सत्ताधारी असतील, सगळ्यांना मोठ्या प्रमाणात आज दुःख झालं. खरं तर ते जननायक होते. समाज पिंजून काढणारा, जनसामान्याच्या प्रश्नाला भिडणारा विकास पुरुष म्हणजे अजितदादा पवार. चुलत्याच्या राजकारणातलं साचलेपण आणि वेगाने बदलणारं राजकारण न उमगल्यामुळे त्यांनी वेगळा पक्ष काढला. म्हणजे पवारसाहेबांच्या पक्षामध्ये साचलेपण होतं आणि काळ कसं बदलतो तसं पवारसाहेब बदलले नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि ते BJPकडे गेले आणि उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. खरं तर ते 6 वेळा उपमुख्यमंत्रीपदी होते, पण त्यांचे जी मनोकामना होती, त्यांची जी अपेक्षा होती, एक दिवस आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळावं, पण नियतीने त्यांना ते मिळू दिले नाही आणि आज ते आपल्यात नाही. खरं तर पक्षवाढीबरोबर स्वतःला मुख्यमंत्रीपदी बसण्याची त्यांची इच्छा मात्र इच्छाच राहिली. 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले दादा 35 वर्ष राजकारणात वावरले आणि 7 वेळा आमदार झाले. पण शेवटी त्यांना नियतीने हुलकावणी दिली आणि महाराष्ट्र तसंच त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दादा पोरके करून गेले. म्हणतात ना, संचितापुढे कुणाचं काही चालत नाही, मग तो राजा असो नाही तर रंक. महाराष्ट्रातला कद्दावर नेता, मराठी माणसांचा भूषण असणारा एक मराठा नेता काळाच्या पडद्याआड गेला, असंच आज तरी म्हणावं लागेल. खरं तर मित्र, अजितदादांना मोठ्या प्रमाणात टीका झाली. भ्रष्टाचारी म्हणून त्यांची मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी समाजाने केली आणि इतर पक्षांनी सुद्धा त्यांना फार मोठा दोष दिला. पण राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. भ्रष्टाचार होतो नाही असं नाही आणि टीकाही होते आणि कधी कधी ती टीका खरी असते, कधी निराधारी असते. पण हे सगळं सहन करून आणि प्रचंड ताकदीचे पवारसाहेब, ज्यांना पूर्ण महाराष्ट्र आणि भारत एक मोठा नेता मानतात, त्यांना विरोध करून त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. तो पक्ष पुढे आणला आणि आज ते मोठ्या प्रमाणात संपूर्ण संघटन करत होते आणि अशी वेळ आली होती की राष्ट्रवादी जो पवारसाहेबांचा पक्ष आहे तो सुद्धा अजितदादाकडे येण्यासाठी अनुकूल होता. अशा वातावरणामुळे त्यांनी मागच्या वेळेस पुणा आणि पिंपरीच्या निवडणुका लढवल्या. योगायोगाने त्यांना यश आलं नाही. आज बी ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सक्रिय होते आणि हे दोघं गट एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात ते महाराष्ट्रात राजकारण घडवण्याचा प्रयत्न करत होते. पण ती अधुरी इच्छा त्यांची तशीच राहिली. मध्यंतरी त्यांनी त्यांच्या पत्नीला खासदारकी दिली आणि दिल्लीमधलं राजकारण त्यांनी पत्नीच्या हाती सोपवलं आणि आपण अखिल भारतीय नेता पुढे भविष्यात होऊ अशी बी त्यांच्या मनात मनीषा असेल. पण आज तरी ते समग्र महाराष्ट्राचे नेते होते की मराठी जे नेते महाराष्ट्रात झाले आणि ज्यांनी मोठ्या प्रमाणात त्यानंतर दिल्लीमध्ये राजकारण केलं. यात पवारसाहेब असतील, त्यात प्रमोद नवलकर असतील,
त्यात गोपीनाथ मुंडेही नंतर सक्रिय झालेले होते. पण अजितदादा नक्की मोठ्या प्रमाणात पुढे गेले असते आणि मुख्यमंत्रीसुद्धा महाराष्ट्राचे झाले असते आणि ते केंद्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी राज्याचा सहभाग घडून आणला असता, पण ते त्यांना शक्य झाले नाही, कारण काळाने त्यांच्यावर घाला घातला. तसं तर वय खूप कमी नव्हतं आणि खूप जास्तही नव्हतं. 66व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण आज महाराष्ट्र पोरका करून गेले. विशेष म्हणजे मराठा जे कद्दावर नेता होते त्यांच्यात गणना होत होती आणि आज मराठा जातीसहित महाराष्ट्रीयन समाजाला त्यांनी पोरकं केलं आणि काळाने आपल्यामधून त्यांना ओढून नेलं. पण त्यांची आठवण ही सतत राहील. एक धडाडीचा आणि एक कर्तबगार नेता. आपण म्हणतो की लाथ मारेल तिथं पाणी काढेल, असा हा थोर पुरुष आज आपल्यातून निघून गेला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला सुद्धा शब्द नाहीत, असा हा आजचा प्रसंग आहे मित्रांनो. नमस्कार.